नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे, पचनासाठी खूपच फायदेशीर आणि अगदी झटपट तयार होणारे जिरा सरबत. फक्त काही मिनिटातच तयार होणारे हा हेल्दी आणि टेस्टी ड्रिंक तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल. त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि साठवण्यासाठी आपण याच्या पल्पसुद्धा बनवून ठेवणार आहोत. याच्याने काय होईल की तुमचं सरबत झटपट अशा पद्धतीने तयार होईल. आता त्याच्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया. इथे मी अर्धपेक्षा थोडंसं जास्त जिरा घेतलेला आहे आणि 2 ते 3 चमचे बडीशेप घेतलेला आहे. इथे आता 2 चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे, 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे, 1 चमचा मिरे घेतलेले आहे आणि सब्जा बी इथे मी भिजत घातलेलं होतं. ज्यावेळी आपण सरबत बनवणार आहे त्यावेळी आपल्याला ते लागणार आहे. पुदिनाची पाने घेतलेली आहेत आणि 2 वाटी इथे मी खडीसाखर घेतलेला आहे. आता जिरे आणि बडीशोप आणि मिरे आपल्याला अगदी 1च मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. जास्त उशीर जर परतला तर सरबत आपलं कडवट होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला थोडाच वेळ ह्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. साधारण 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी जिरे घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचा इथे मी बडीशोप घेतलेला आहे. आता ह्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ह्याला आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. हे सरबत शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे आणि पचनासाठी तर अगदी उत्तमच आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता याच्यामध्ये आपल्याला काळं मीठ घालायचं आहे आणि आपण जे आमचूर पावडर घेतलेलं होतं ते घालायचं आहे. पण हे दोन्ही पदार्थ तुम्ही कमी जास्त प्रमाणात तुमच्या टेस्टनुसार घालू शकता. आता इथे आपल्याला एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये आपल्याला खडीसाखर घ्यायचं आहे. साधारण 2 वाटी खडीसाखर घेतलेलं होतं म्हणून मी 2 वाटी इथे पाणी घातलेलं आहे. साखरेच्या ऐवजी आपल्या शरीरासाठी खडीसाखर खूप फायदेशीर ठरतं म्हणून मी साखरेच्या ऐवजी इथे खडीसाखर घेतलेलं आहे. आता 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि ह्याला चांगल्या पद्धतीने पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता खडीसाखर आपला पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण जे मसाला बनवलेलं होतं ते मसाला याच्यामध्ये मी घालणार आहे. अगदी बारीक अशा पद्धतीने आपल्याला तो मसाला विरघळायचा आहे. आता याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला घालणार आहे. साधारण 1 चमचा मी चाट मसाला घालणार आहे आणि अर्ध्या लिंबूचा रस मी याच्यामध्ये घालणार आहे आणि आता हे आपल्याला अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि शिजल्यानंतर याचा थोडासा कलर चेंज होतो आणि आपल्या ह्या पाकाला किंवा पल्पला असं 1 तारेचा असा पल्प येतो. साधारण 5 ते 7 मिनिट ह्याला आपल्याला मोठ्या गॅसवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे साधारणपणे ह्याला 1 तारीचा असा पाक आपल्याला आणायचा आहे. किंवा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ओळखू शकता की ह्या पल्पचा पूर्णपणे कलरसुद्धा चेंज होतो. म्हणजे जसं आपलं चिंचेचं कोळ असतं गडद तशा पद्धतीने हा पल्पचा कलर तयार होतो. आता हे हे पल्प आपल्याला साधारण 1 महिनाभर तर आपण सहजपणे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि जसं आपल्याला सरबत बनवायचं असतं तसं आपण हे पल्प थंड पाण्यामध्ये घालून पिऊ शकतो. आता इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की पल्पचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि त्याला 1 तारीचा पाकसुद्धा आलेला आहे आणि ज्यावेळी हे पल्प थंड होतं त्यावेळी आपल्याला गाळणीमधून गाळूनच आपल्याला त्याला काचेच्या भरणीमध्येच स्टोअर करायचं आहे. साधारण 1 महिनाभर तर आरामात फ्रीजमध्ये हे पल्प स्टोअर करून ठेवू शकता. आता इथे आपण सरबत कसं बनवायचं ते पाहूया. इथे मी थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे आणि जेवढ्या ग्लास तुम्हाला बनवायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता आणि अंदाजे पल्प इथं आपल्याला घालायचं आहे. कारण प्रत्येकाची टेस्ट थोडी वेगळी असते त्याच्यामुळे कमी जास्त प्रमाणात तुम्ही पल्प घालू शकता. आता याच्यामध्ये थोडंसं बारीक कट करून पुदिनाची पानं घालायचं आहे किंवा तुम्ही पुदिना
पावडरसुद्धा घालू शकता किंवा पुदिना मिक्सरमधून वाटूनसुद्धा तुम्ही घालू शकता. आता सब्जा बीसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. त्याच्यामुळे इथे मी सब्जा बीसुद्धा घातलेलं आहे. त्याच्याने सुद्धा आपलं शरीर उन्हाळ्यामध्ये खूप थंड राहण्यासाठी आपल्याला मदत होते. आता याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर सर्व करताना आपण बर्फाचे खडेसुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत, बर्फसुद्धा घालणार आहोत आणि कमी जास्त प्रमाणात टेस्ट बघून थोडंसं लिंबूचा रस किंवा आमचूर पावडर ते तुम्ही कमी जास्त प्रमाणात टेस्ट बघून ॲड करू शकता. अशा पद्धतीने आपला ज्यूस शरीरासाठी टेस्टीसुद्धा आणि हेल्दीसुद्धा अशा पद्धतीने आपला हा ज्यूस तयार झालेला आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.